चला आज करूया आपण वांग। त्याच्यात टाकूया कांदे। कांदा थोडा लाल झालाय, त्याच्यात टाकूया आपण टोमॅटो। त्याच्यात टाकूया मीठ। हे एकत्र करून घेऊ। त्याच्यात टाकूया हळद आणि 1 चमचा भरून कांदा मसाला घ्यायचा आहे, कारण की हा तिखट नसतो जास्त आणि टेस्ट छान आहे। टाकूया मिरची पावडर। मी थोडं जास्त घेतलंय, तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर तुम्ही थोडं कमी घेऊ शकता। एकत्र करून घेऊया। तर आपला मसाला परतून झाला, आपल्या त्याच्यात टाकायची वांगी। मी 5 ते 6 वांगी घेतली, तुम्हाला तुमच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्याला व्यवस्थित खाली वर करून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं। 15 ते 20 मिनिटं झाले, आपण बघूया भाजी कशी झाली। भाजी बघू शकता कशी झाली। आपल्याला याच्यात थोडंसं आता पाणी टाकायचं आहे। थोडं 5 मिनिटं थोडंसं उकळून द्यायचं। तुम्ही बघू शकता भाजी आपली उकळली। त्याच्यात आपल्याला टाकायचा हा शेंगदाण्याचा कूट आणि ह्याला एकत्र करून घ्यायचं। तुम्हाला पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही आता गॅसची फ्लेम बंद करू शकता। नाही थोडं सुक्क म्हणजे सुक्क खायचं असेल तर ह्याला थोडंसं आटून द्यायचं, आपल्याला सुक्क होऊन द्यायचं। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी झालेली आहे तयार। त्याच्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि झटपट ही आपली वांग्याची भाजी अशी मस्त झालेली आहे। बघू शकता आपली वांग्याची भाजी तयार झाली, अशी चमचमीत आणि झणझणीत। रेसिपी आवडलीच तर ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। Yeah.